मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी मोहन शिंदे. आज आलोय एरंडोल तालुक्यातील राहुल पाटील यांच्या शेतामध्ये. मित्रांनो, आज बघू शकता की हा बाग अजून 5 महिन्याचा व्हायला याला 5 दिवस बाकी आहेत. आणि आज राहुल दादांच्या शेतामध्ये कुठलीही अतिरिक्त जास्त ट्रीटमेंट न करता फक्त आपल्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून या बागेमध्ये तुम्हाला बघू शकता की किती सुंदर डेव्हलप झालेला आहे. आपण ऐकूयात राहुल दादा यांच्या तोंडून की त्यांनी या बागेला कशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे आणि त्यांच्या बागेचा बुंदा कसा वाटतोय. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव राहुल श्रावण पाटील. दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 967360 दादा तुम्हाला आता हा बाग लागवडीला किती दिवस झाले? ही 15-16 जुलै लागवड. 16 जुलै. 16 जुलैची लागवड आहे आणि आता जवळपास 5 महिन्याचा हा बाग झालेला आहे. दादा तुम्हाला काय वाटतं, या बागेला तुम्ही अगोदरही एक बाग लावलेला होता, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खर्च आणि बागेमध्ये काय डेव्हलपमेंट वाटते तुम्हाला? अगोदरचा जो बाग लागवड केला होता मी मागच्या वर्षी 25 डिसेंबरचा, त्याला जवळपास पूर्ण माझ्या 2 लाख रुपये खर्च होऊन गेला होता. बर. त्या बागेला. बर. आणि आतापर्यंत माझे फक्त या बागेला 1 लाख रुपये खर्च झालेला आहे, रोप धरून. मस्त. हो, जवळ म्हणजे 1,10,000 पर्यंत आतापर्यंत खर्च. 5 महिन्याचा बाग झालेला आहे. पण मागचा जो बाग आहे त्याचा फक्त 25-28चा बुंदा निसोडपर्यंत. बर. हो, पण याचा आजच 25-28-30चा बुंदा होऊन गेला पावणे 5 महिन्यामध्ये. मस्त मस्त. आणि पानांची साईज, क्वालिटी, बुंदा आणि जवळपास म्हणजे 38-40 पर्यंत बुंदा होऊन गेला याचा 6.5 महिन्यामध्ये निसोडीच्या टाइम पर्यंत. बरोबर. या बागेला आपण त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतली. याच्या व्यतिरिक्त अजून काही ट्रीटमेंट घेतली का आपण? काही दुसरं काहीच घेतलेले नाही आपण. दादा आता आपण आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या बागेतलं बुंदा दाखवूयात. तुम्ही दाखवा तुमच्या हिशोबाने की तुम्हाला कुठले बुंदे कसे वाटतायत असं. मित्रांनो बघू शकतात की आता ते बुंदा दाखवत आहेत तुम्हाला. तर ही बुंद्याची क्वालिटी आहे. जवळपास किती इंचचा झालाय राहुल दादा? 24 ते 28. बरं बरं. आपण बघू शकता मित्रांनो, इकडनं बुंद्याची क्वालिटी त्यांनी आता तेच काढलं. 24 ते 28 इंचचा त्यांचा प्रत्येक झाडाचा बुंदा. या झाडाजवळ पण बस. तर तुम्ही प्रत्येक बुंदा बघा, पूर्ण बाग बघा. हे राहुल दादा एकदम तरुण शेतकरी आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने इथे बाग डेव्हलप केला आहे, तर आम्ही आता पुढे जाताना त्यांच्या बागेचं तुम्हाला एक निरीक्षण दाखवतो. कारण बुंदा आणि अंतरी ही झाडाला खूप सुंदर पाहिजे असते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, झाडाचा ह्या पद्धतीने जवळपास किती इंच? 28 ते 30 इंचचा बुंदा 5 महिन्याचा बागचा त्यांचा झालेला आहे. तर दादा तुम्ही काय सांगाल आपल्या ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये शेतकरी बांधवांना तुमचा काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना एकच माझं सांगणं आहे की इतर काही खर्च करण्यापेक्षा दादांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या बागपेक्षा या बागामध्ये खूप समाधान आहे. कारण की दादाची माझी पहिला बाग 6 महिन्याचा झाला तेव्हा भेट झाली. हो, म्हणजे पहिल्या बागेचा दादाच्या माझी या सुरुवात पासून आपली लागवडीपासून तुमची ट्रीटमेंट आहे. बरोबर. आणि अगोदरचं कसं होतं, मला तुमची जेव्हा तो बाग 6 महिन्याचा झाला तेव्हा भेट झाली. बरोबर. हो, आणि भेट झाल्यानंतर त्याच्यात बरंच काही तुम्ही मार्गदर्शन दिलं. त्याच्यामुळे आपल्याला जवळजवळ तिथं 2 एकरमध्ये जवळजवळ 8.5 लाखाचा भाग झाला. बढिया. हा, 2 आपण म्हणजे 2 टारला म्हणजे आपण 350 क्विंटल एक्सपोर्ट केला माल. मस्त. हो, आणि आता हे 4,000 आहे. याच्यामध्ये आता आजपर्यंत आपण समाधानकारक आहे. आता नवीन 8,000 रोप लागवड केलेली, ते पण दादांच्या माध्यमातून ट्रीटमेंट चालू आहे. मस्त मस्त. शेतकरी बांधवांना संदेश द्याल दादा तुम्ही की शेतकरी बांधवांनी केळी पिकाकडे वळत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? लक्ष एक आहे फक्त लागवडीच्या वेळ, जी मुदत आहे